जो सर्व नेनिवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणीजे, आपण पयाजो. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16. या ओवीचं चिंतन खालील प्रमाणे. अर्थ: जो सर्व नेनिवा जाणीजे, जो इंद्रिय, बुद्धी आणि शब्द यांच्या पलीकडील आहे, ज्याला सामान्य ज्ञानाने जाणता येत नाही, पण जो सर्व ज्ञानाचा आधार आहे. मौनाचिया मिठिया वाणीजे, त्या परब्रह्माचे वर्णन शब्दांनी होत नाही. मौनात अंतर्मनाच्या शांत अवस्थेत त्याची अनुभूती येते. काहीच न होणी आणीजे, त्याला मिळवण्यासाठी बाहेरून काही मिळवावे लागत नाही, कारण तो आधीपासून आपल्या स्वरूपात आहे. आपण पयाजो, स्वतःच्या आत्मस्वरूपात स्थिर झाल्यावर आपण ते परब्रह्म आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. सूक्ष्म चिंतन. आत्मप्राप्ती ही बाह्य वस्तू मिळवण्याची प्रक्रिया नाही, तर अहंकार, कल्पना आणि अस्थिर मनाचा त्याग आहे. मन शांत, अहंकारी आणि मौनात स्थिर झाले की आत्मस्वरूप स्वतःच प्रगट होते. त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की परमसत्य शब्दात नव्हे तर मौनात अनुभूतीत सापडते. मौनातील आत्मप्रकाश. एक छोटी कथा. एका गावात एक विद्वान पंडित होता. वेद, शास्त्र, पुराण यांचा त्याने भरपूर अभ्यास केला होता. तरीही त्याच्या मनात एक प्रश्न कायम होता. परमात्मा नेमका कसा जाणायचा? उत्तराच्या शोधात तो एका शांत संताकडे गेला. पंडिताने अनेक प्रश्न विचारले, पण संत फक्त हसत राहिले. अखेर त्यांनी त्याला नदीकाठी नेले. दोघेही बराच वेळ शांत बसून वाहणारी पाणी, पक्ष्यांची किलबिलाट आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाहत राहिले. काही वेळानंतर संत म्हणाले, आता सांग, या शांततेत तुला काय जाणवले? पंडिताच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मी शब्द शोधत होतो, पण उत्तर मौनात मिळाले. मन शांत झाले आणि स्वतःचाच विसर पडला. संत हसून म्हणाले, यालाच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जो सर्व नेनिवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. हृदयातील अंतरातील हरीचे ध्यान करा. मुखाने व्यर्थ बडबड करण्यात काय अर्थ आहे? हरीचे सच्चिदानंदाची जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत विधिनिषेधाचा चक्रात फिरून डोक्याला फार त्रास होत असतो. अंतरंगात हरी प्रेमाची बासुरी वाजवीत आहे. ती जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत हृदयाची तळमळ वाढत असते. मनुष्य आपल्याच विचाराने भारलेला असतो, त्याचप्रमाणे वागतो. त्यामुळे त्याची प्रगती होत नाही. तो आहे त्या स्थितीत राहतो. तुम्ही मौन धारण करा, हरीचे चिंतन करा, बुद्धी स्थिर करा. यातच सर्व साधनाची सिद्धी आहे. विविध तऱ्हेची व्यर्थ वाद करून काही ब्रह्मवृंद वाकशक्ती क्षीण करतात. जो सर्व नेनिवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. रामकृष्ण हरी माऊली.